हॅलो फ्रेंड्स, बघा मी सुदर्शन कराळे, AFO ॲग्रिकल्चर फी ऑफिसर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. आपण पहिले बोलणार आहोत चेकलिस्ट. चेकलिस्ट काय म्हणजे काय काय तुम्हाला न्यायचं आहे सोबत सोबत. बघा याच्यामध्ये तीन चार गोष्टी आहेत, त्या तुम्हाला न्यायच्या आहे सोबत. मेन्स एक्झामसाठी ज्या फॉर्मॅलिटीज तिथं होतात, AFO एक्झाम सेंटरला गेल्यानंतर ज्या आपल्याकडून चेकिंग वगैरे होते, त्यासाठी काय काय आपल्याला लागतं त्याच्याबद्दल डिस्कस करू. आणि नंतर डिस्कस करू आपण शॉर्टमध्ये की आपला अप्रोच काय असलं पाहिजे मेन्सला, म्हणजे मेन्सचे क्वेश्चन कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे, कशा पद्धतीने आपण चांगला एक मॅक्झिमम स्कोअर कशा पद्धतीनं घेऊ शकतो याच्याबद्दल थोडक्यात बोलू. बघा आता स्टार्टिंगला आपण बोलू चेकलिस्टबद्दल. चेकलिस्टमध्ये काय काय पाहिजे बघा. सर्वात अगोदर तुमचं ॲडमिट कार्ड कोणतं, जे प्रिलिम्समध्ये तुम्ही जे ॲडमिट कार्डची प्रिंट होती, हॉल तिकीटची प्रिंट होती, त्याच्यावरती साईन वगैरे आहे एक्झामिनरची, आणि तुमची एक्झामिन ज्यांनी कंडक्ट केली ते, एक्झाम ज्यांनी कंडक्ट केली त्यांच्यासोबत म्हणजे ते साईन करत ते, आणि तुमची साईन असते तिच्यावर, ती ओरिजिनल. जर का इन केस जर का ते हरवलेलं असेल तर तुम्ही FIR वगैरे केली असेल पोलीस स्टेशनमध्ये, तर ते, किंवा पोलीस स्टेशनमध्ये FIR केली नसेल तर आता जाऊन करू शकतात. ते पण बघून घ्या. त्याची म्हणजे FIR लवकर भेटून जाते, देऊन जात पोलीसवाले तुम्हाला. म्हणजे तुम्ही FIR केल्या केल्या तुम्हाला ती एक प्रत त्याची मिळून जाते. तर अशा केसमध्ये ते सोबत असू द्या, जेणेकरून तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. हे आहे, हे बोललो हॉल तिकीटबद्दल. त्यानंतर सोबत सोबत तुमचा ID, ओरिजिनल ID, आधार असो, वोटर ID असो, किंवा पॅन कार्ड असो, अजून ड्रायव्हिंग लायसन पण चालतं. कोणतं पण जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही सोबत न्या. त्यासोबत सोबत त्याची फोटोकॉपी न्या. फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स. तर त्याची एक झेरॉक्स घेऊन जा सोबत. 1 ते 2 झेरॉक्स सोबत घेऊन द्या, असू द्या सोबत, काही फरक पडत नाही शिल्लक असले तर. सोबत सोबत 2 ते 3 पासपोर्ट साईज फोटो न्या. म्हणजे 2च लागतात, पण 2-3 असू द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सोबत सोबत पेन वगैरे सोबत असू द्या. बस एवढं. हे जे आहेत ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला सोबत 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 घेऊन जायच्या आहे. म्हणजे तुमचे जी एक्झामिनरची फॉर्मॅलिटीसाठी रिक्वायरमेंट आहे ती कंप्लीट करण्यासाठी आपल्याला ह्या, जे मी आता चेकलिस्टबद्दल बोललो, ते सोबत न्यायचं आहे. सोबत आता हे झालं चेकलिस्टबद्दल. हे तुम्हाला ओव्हरऑल सांगून दिलं की काय काय न्यायचं आहे, काय काय म्हणजे काय काय आपण तिथे न्यायला पाहिजे. तर आता बघा, आपलं अप्रोच काय असला पाहिजे. आपलं हे टायटल्स काय की व्हॉट शुड बी द अप्रोच इन AFO मेन्स. आता AFO मेन्समध्ये अप्रोच काय असला पाहिजे. आता बघा, मी माझा अप्रोच सांगतो. मला जेवढा एक्सपिरियन्स आहे मी तो सांगतो. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केली, आणि मला त्याच एकाच अटेम्प्टचा अनुभव आहे. आणि त्या जेवढा अनुभव माझ्याकडे आहे एकाच अटेम्प्टात, तेवढाच मी तुमच्यासोबत शेअर करतो. मी असा म्हणजे बाकीच्या लोकांसारखा फेकत नाही, किंवा असं करा तसं करा, हे करा ते करा. मी जे केलं ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, आता तुम्ही स्टार्टिंगला सर्वप्रथम तर आता तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला असेल, तर मी म्हणेल आता, जर तुम्हाला करायचं असेल तर रिव्हिजन करायचं असेल तर करा, नाही तर करूही नका. मी तर म्हणेल बिलकुल करू नका. आता रिलॅक्स राहा, लास्ट डे, रिलॅक्स राहा. काही फरक पडणार नाही तुमच्या थोड्याशा रिडिंगनं काहीच फरक पडणार नाही. जेवढं रिलॅक्स जास्त राहाल तेवढे एक दोन क्वेश्चन जास्त म्हणजे करेक्ट याचे चान्सेस जास्त असतात. कारण की रिलॅक्स राहणं या टायमाला खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता मागच्या वर्षी मी अशीच चुकी केली होती. एक लास्ट मिनिट नोट्स येते बघा, ॲग्री कोचिंग चंदीगडची. मी तर म्हणेल बिलकुल वापरू नका, बिलकुल वापरू नका. आता मी डायरेक्टली सांगतो बघा, का बरं सांगतो, की आता तुम्ही आतापर्यंत रिव्हिजन केला, आता तुम्ही लास्ट मिनिट नोट्स ती वाचताय, आणि ती नोट्स मी सांगतो 80 ते 90 पेजची नोट्स असणार आहे हमखास. मागच्या वर्षी माझा असाच प्रॉब्लेम झाला. मी लास्ट डे एक रिझर्व करून ठेवला होता. कशासाठी? मी 3-4 दिवस मायनर सब्जेक्टसाठी, आणि शेवटचा लास्ट दिवस ठेवला होता मी, रिझर्व करून ठेवला. म्हटलं थोडंफार करंट अफेअर्स आपण रिवाईज करू, थोडंफार म्हणजे असं कॅज्युअल थोडंफार एकदम. आणि सोबत म्हणजे आराम करायचं ठरवलेलं होतं मी. पण काय झालं, लास्ट मिनिट नोट्स आली, आणि माझा भाऊच होता, त्यांनी मला पण शेअर केली. म्हणे बघ, म्हणे वाचायची असेल तर. कसं, ती एक क्युरियोसिटी वाढली की नाही, लास्ट मिनिट नोट्समधून क्वेश्चन येतात. म्हणत होते की लास्ट मिनिट नोट्समधून क्वेश्चन येतात. मग मी पण काय केलं, हाफ डे झाला म्हणजे या टायमापासून चालू केलं. तर मी काय केलं, 10 ते 11 वाजेपर्यंत रात्री वाचलं. त्यानंतर आता पेपर आहे, पेपरचं थोडंसं प्रेशर असतं, म्हणजे भीती वाटते. तर त्यामुळं काय झालं, रात्री 10 वाजता गेलो रूमला, झोपलो, पण झोप मला आलीच नाही. रात्रभर झोप नाही आली, कारण की पेपर आहे, सकाळी 8 वाजता उठायचं, त्यामुळं झोपच नाही आली रात्रभर. प्रॉब्लेम हा झाला की माझी झोप कंप्लीट झाली नाही, आणि त्यामुळे मला थोडासा एक्झाममध्ये प्रॉब्लेम झाला. म्हणजे एक्झाम क्वेश्चन रीडिंग करताना म्हणा, किंवा तेच लवकर अंडरस्टँड होत नव्हतं. म्हणजे त्या झोपेचा परिणाम तिथं पडला, त्या एक्झामवर पडला. त्यामुळे म्हणतो, आता एखादी टेस्ट द्यायची असेल तर टेस्ट द्या, 1-2 टेस्ट द्या, आणि रिलॅक्स राहा, बाकी सोडून द्या. काही वाचायची गरज नाही. जेवढं वाचलं तुम्ही मोर दॅन पाहिजे. तुम्ही आतापर्यंत नंबर ऑफ टेस्ट अटेम्प्ट केल्या, नंबर ऑफ रिव्हिजन केले, जेवढं तुमच्याकडून होते तेवढं पण आतापर्यंत तुम्ही केलं.
हां, आता मी हे नाही म्हणत बरं का, ज्यांनी तुम्ही म्हणसाल सर आत्ताच आम्ही 1 महिन्यापासून तयारी करतो, 15 दिवसापासून मेन्स वाचतो, प्री निघाल्यानंतर आम्ही मेन्सची तयारी केली. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. कारण हा ॲग्रीकल्चर मला नाही वाटत, की 15 दिवसात तुम्ही करू शकाल. म्हणजे चांगली मेन्स क्लिअर करून सिलेक्शन घेऊ शकाल. ही एक पॉसिबल गोष्ट नाही, मला तरी वाटते बरं का. मग आता तुमची शेवटी तुमचा अभ्यास, तुमचा स्टडी जर का ऑलरेडी तुम्ही अगोदर केलेला असा असेल, तर मग होऊ शकतं हे बी पॉसिबल. ठीक आहे. तर तुम्ही जेवढी मेहनत केली तेवढ्या मेहनतीवर विश्वास ठेवा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, की तुम्ही करू शकता. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही म्हणसाल सर पर्सेंटाईल आमचं तर काही आम्ही ज्या टेस्ट दिला त्याच्यामध्ये पर्सेंटाईल 70-80% येत होता, 75%, 80%, 90% याच्यामध्ये व्हॅरी करत होता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम येत नाही, काहीच म्हणजे काही असा डाऊट ठेवू नका माझा पर्सेंटाईल मला कमी होत होता त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लूज झाला आहे किंवा मला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. ह्या गोष्टी विसरून जा सर्व. आता काय करा, रिलॅक्स राहा. हा लास्ट दिवस आहे, रिलॅक्स राहा. उद्या आरामात पेपरला जा, झोपून मस्त कंप्लीट झोप घ्या. संध्याकाळी आज एखादी आता वाटलं तर एखादी 2 टेस्ट द्यायची असेल तर द्या, नाही देऊ पण नका. जर वाटत असेल की सर आमचा पर्सेंटाईल येत नाही, कॉन्फिडन्स लूज होतो, तर देऊ पण नका, काही फरक पडत नाही. तुम्ही सरळ सरळ आता रिलॅक्समध्ये राहा. थोडाफार म्हणजे करंट रिलेटेड डेटा जर का तुम्हाला ओव्हरलुक करायचा असेल तर करू शकता. म्हणजे 1-2 तास, 2-3 तासपर्यंत, 5-6 वाजेपर्यंत. नंतर सोडून द्या. काहीच नका करू. रिलॅक्समध्ये जा. सर्व डॉक्युमेंट वगैरे तुमची जे काही सोबत नाही ते तयार करा आणि एक्झामला जा. आता सर हे मी बोललो याच्याबद्दल, की काय आपण प्री स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, की जे काही तासापूर्वीची हे काय असली पाहिजे. ठीक आहे. पण आता आपल्याला बोलायचं मेन्समध्ये एक्झाममध्ये गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मला, की आता तुम्ही एक्झामला म्हणजे एक्झाम सेंटरमध्ये गेले, बसले, एक्झाम स्टार्ट झाली. काय करा, तुम्हाला जेवढे क्वेश्चन येतात ना, जेवढे क्वेश्चन येतात, ॲक्युरेट येतात. भलेही तुम्हाला 15 क्वेश्चन पेपरमधले 20 क्वेश्चन, 25 क्वेश्चन, 30 क्वेश्चन, 35 क्वेश्चन, जेवढे क्वेश्चन तुम्हाला ॲक्युरेट माहिती, ॲक्युरेट. फर्स्ट राऊंड आपण काय करतो, फर्स्ट रिडिंगमध्ये जे क्वेश्चन आपल्याला आला तो रीड करा, म्हणजे हे करायचा आणि टिक करायचा. जो आपल्याला 100% माहिती आहे तो टिक करायचा, समोर जायचं. जो क्वेश्चन आपल्याला वाटतो 50-50 मध्ये कन्फ्युजन आहे किंवा मी ऑप्शन एलिमिनेशन करू शकतो. ठीक आहे. जो क्वेश्चन आपल्याला वाटतो 50-50 कन्फ्युजन आहे किंवा ऑप्शन एलिमिनेशन करू शकतो, असे क्वेश्चन काय करा, अशा क्वेश्चनला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा. ठीक आहे. मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवाल तर फायदा काय होईल तुम्हाला लास्टमध्ये तुमचे. आता समजा तुम्ही फर्स्ट राऊंड कंप्लीट केलाय, जे क्वेश्चन येत नाहीत ते 50-50 मध्ये कन्फ्युजन होता किंवा ऑप्शन एलिमिनेशन तुम्ही करू शकता, ते मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवले. ठीक आहे. पण बाकी तुम्हाला जे क्वेश्चन येत नाही त्याला असंच लावू नका रे. जे क्वेश्चन तुम्हाला माहित नाही ना, ज्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, मी म्हणेल बिनधास्त सोडून द्या. कारण तुम्हाला येत नाही ना, म्हणजे असं नाही की तुम्हाला येत नाही म्हणजे सर्वांना येत नाही. तुम्हाला येत नाही ना, तर मॅक्झिमम पोराला येत नाही. ठीक आहे. कारण तुम्ही पण चांगला अभ्यास केलाय, त्यांनी पण चांगला अभ्यास केलाय. हा मे बी होऊ शकते एखाद्या क्लासेसवर शिकवताना तो एखादा कन्सेप्ट शिकवलेला असेल, तुम्हाला तुमच्या रिडिंगमध्ये आलेला असेल, त्याच्या रिडिंगमध्ये आलेला नसेल, हा विषय होऊ शकतो. पण जर का ऑड क्वेश्चन आले आणि मेन्समध्ये दरवर्षी असं होतं की 10 ते 15 क्वेश्चन जे असतात ते कम्प्लिटली अननोन क्वेश्चन असतात. कम्प्लिटली अननोन क्वेश्चन असतात आणि आपल्याला ती गरज पण नाही. आपल्याला या एक्झाममध्ये टॉप करायचं नाही. आपल्याला काय करायचं, आपला रिझल्ट घ्यायचा आहे. आपल्याला आपला रिझल्ट आला पाहिजे, बस एवढंच करायचं आहे. आपल्याला चांगली बँक भेटली पाहिजे. चांगली बँक भेटणं म्हणजे काही, आता यावर्षी तर काही चांगली बँक दुसरे बँकनं काही रिपोर्ट केलेलं नाही आहेत व्हॅकन्सी. त्यामुळं 400 व्हॅकन्सी सेंट्रल बँकच्या होत्या, 100 PNBच्या आणि 54 युको बँकच्या होत्या ना. तर अशा पद्धतीने एवढ्या व्हॅकन्सी आल्या होत्या. 554 सध्या तरी 554च व्हॅकन्सीज आहेत. म्हणजे आता RTIच्या माध्यमातून आपल्याला कळेल समोर की वाढलेल्या आहेत की नाहीत. काही दिवसात ते पण माहिती होऊन जाईल. त्यामुळं तुम्हाला फक्त टेस्ट अटेम्प्ट करताना काय करायचं, पहिल्या राऊंडमध्ये जाताना फर्स्ट राऊंडमध्ये जेवढे ॲक्युरेट येतात तेवढे ॲक्युरेट अटेम्प्ट करा आणि नंतर वापस या. जे क्वेश्चन मार्क अँड रिव्ह्यू केलेले आहेत त्या क्वेश्चनवर डायरेक्ट उडी घ्या. आणि हां, फर्स्ट रिडिंगमध्ये तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये समजा तुम्ही फर्स्ट राऊंड घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही 30 क्वेश्चन केले, तुम्हाला 30 क्वेश्चन आले, 30 क्वेश्चन केले. परत त्या क्वेश्चनला हात लावू नका. परत त्या क्वेश्चनवर जायचं नाही. अटेम्प्ट केले ना, सोडून द्या. बिनधास्त सोडून द्या. चुकलंच चालते क्वेश्चन. त्याचा विचार करू नका. जर एखाद्या क्वेश्चनवर जास्त विचार करत बसाल तर 100% क्वेश्चन चुकणार म्हणजे चुकणार. बरोबर आलेले क्वेश्चन आपण चुकवतो. मागच्या वर्षी मी 5 क्वेश्चन फर्स्ट राऊंडमध्ये तेच क्वेश्चन मी बरोबर केले आणि सेकंड राऊंडमध्ये परत तेच क्वेश्चनचे आन्सर चेंज केले, म्हणून मला बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया भेटली. अदरवाईज मला युनियन बँक वगैरे भेटली असती. मला चांगला स्कोर आला असता. 2-3 मार्क्स, अजून 2 मार्क्स पण असते ना, तर मला युनियन बँक भेटली असती. तर ह्या मिस्टेक्स होतात. तर ह्या मिस्टेक अवॉइड करा.
ही मिस्टेक सर्वात मोठी मिस्टेक आहे की आपण फर्स्ट रिडिंगमध्ये जे आन्सर करतो ते बरोबर असतं आणि ते नंतर चेंज करतो. ते चेंज नाही करायचं. फर्स्ट राऊंडमध्ये आता समजा तुम्ही 30 अटेम्प्ट केले, 30 जसे तसे राहू द्या आणि नंतर काय करा, या वापस या, जे मार्क अँड रिव्ह्यू केलेले क्वेश्चन आहे त्याला ऑप्शन इलिमिनेट करा. 50-50मध्ये असेल तर 50-50 100%. 50-50 जर तुम्हाला वाटत असेल तर 101% रिस्क घ्यायची म्हणजे घ्यायची. रिस्क घ्यायची म्हणजे घ्यायची. नंबर ऑफ अटेम्प्ट तुम्ही वाढवसाल, थोडीशी रिस्क घेसाल तर सिलेक्शनची चान्सेस जास्त असतात. कारण की आता सर तुम्ही म्हणसाल सर मला 35 करेक्ट येतात, मी करेक्ट अटेम्प्ट करतो, पण भावा तुला सांगतो तू 35 अटेम्प्ट करू नये आणि एक्झामच्या बाहेर निघ. तुझे जर नाही 30 बरोबर आले, 30-31 बरोबर आले तर मग काही, कारण की एक्झाम थोडेफार मिस्टेक होतच असतात. आपण जरी 100% ॲक्युरसी अज्यूम करून चालतो, पण 100% ॲक्युरसी एक्झाममध्ये येत नाही. ही अशी एक्झाम आहे, GA, इंग्लिश आणि हे ॲग्रिकल्चर असं आहे, तिन्ही सब्जेक्ट याच्यामध्ये 100% ॲक्युरसी आपण सांगू शकत नाही. तर त्यामुळं असं आपल्याला मेंटेन 100% असं डोक्यात अज्यूम करून चालू नका की 100% ॲक्युरसी करायची, असं अज्यूम करू नका. जसं क्वेश्चन जसे आहेत त्याच्यानुसार तुमचे अटेम्प्ट ठेवा. म्हणजे तुम्हाला जास्त डिफिकल्ट वाटला तर त्याच्या हिशोबाने तुमचे अटेम्प्ट ठेवा. कारण की जास्त डिफिकल्ट असले आणि तुम्ही जर तुक्के मारसाल डायरेक्ट कानून क्वेश्चन तुक्के मारसाल तर फायदा होणार नाही. तुम्ही डायरेक्ट निगेटिव्हमध्ये चालले जाल, कॉम्पिटिशनच्या बाहेर निघून जाल. ठीक आहे. हां, तर त्यामुळं आपले अटेम्प्ट ते एक्झामवर डिपेंड आहेत. एक्झाम कशी आहे त्याच्या रिलेटेड, त्याच्या म्हणजे जशी आता तुम्ही एक्झाम फेस कराल त्याच्यावर समजेल तुम्हाला कशी अटेम्प्ट करायची, किती अटेम्प्ट करू शकता. आणि असं अजून करू नका की मला 55 अटेम्प्ट करायची, मला 60 अटेम्प्ट करायची, मला 45 अटेम्प्ट करायची, मला 40 अटेम्प्ट करायची. नाही, जेवढे येतात ना, आता समजा क्वेश्चन इझी, पेपर इझी आला, 40 अटेम्प्ट तुम्ही सहज उराली आणि तुम्ही अजूनच करून गेले की मला 40 अटेम्प्ट करायची, मग तुम्ही तर ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर चालले. त्यामुळे कॉम्पिटिशनच्या बाहेर जर तुम्हाला जायचं नसेल तर क्वेश्चन अजून करून जाऊ नका, पेपरनुसार बघा. हां, मी म्हणेल पेपरमध्ये क्वेश्चन थोडीशी अटेम्प्ट थोडीशी जास्त ठेवा. रिझन बिंग की जास्त ठेवा म्हणजे तुम्हाला क्वेश्चनच्या रिलेटेड माहीत असेल किंवा ऑप्शनच्या रिलेटेड माहीत असेल तर अटेम्प्ट करा. नाहीतर तुम्ही म्हणता सर जास्त ठेवा म्हणजे कसं, की आम्ही टुक्के मारू का? टुक्का बिलकुल मारायचा नाही. टुक्का मारले म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार. तर त्यामुळे का नाही मारायचा, माहीत असेल तर अटेम्प्ट करा, नसेल माहीत तर 45 जर येतात ना तुम्हाला, 45 समजा तुम्हाला वाटते मी 45 पर्यंत अटेम्प्ट करू शकतो, बस 45 करा. सिलेक्शन 45 पर्यंत होते. 50 जर वाटत असेल 50 करा. असं अज्यूम करून जाऊ नका फक्त की मला 50च करायची. जसे क्वेश्चन तसे अटेम्प्ट. ठीक आहे. जशी एक्झामची डिफिकल्टी तशी तुमची अटेम्प्ट ठेवा. आणि थोडीफार रिस्क पण घ्यावीच लागते. मागच्या वर्षी मी तुम्हाला बोलायला झालं तर मी 17 क्वेश्चन मी मारलेले होते, खरं सांगतो. 17 क्वेश्चन मी मारलेले होते, त्यातले माझे 7 क्वेश्चन लागलेले होते. 7 क्वेश्चन लागले होते माझे. हे टुक्के नव्हते मारले, ऑप्शन एलिमिनेशन मारले ते. 17 पैकी 7 लागले, त्यामुळे मग कुठेतरी माझं सिलेक्शन झालं. त्यामुळं थोडं रिस्क पण बघा आणि एकदम जास्त पण रिस्क घेऊ नका की मी सर तुम्ही रिस्क घ्यायला सांगितली मग मी सगळेच अटेम्प्ट करून आलो किंवा 55 अटेम्प्ट करून आलो किंवा 60 अटेम्प्ट करून आलो, असं असं नका करू. क्वेश्चन बघा, क्वेश्चन जर ओळखीचे असतील तर अटेम्प्ट करा, अदरवाईज अटेम्प्ट नका करू. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली. तुम्हाला आता बघा आपापली शेवटी आपली एक ओन स्ट्रॅटेजी पण असते, ती पण तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझे सर तुम्ही सांगितल्यापेक्षा मला माझी स्ट्रॅटेजी चांगली वाटते, बिलकुल बिनधास्त तुम्ही करू शकता. असं काही नाही, कंपल्सरी नाही की आपली स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे. मी जस्ट एक माझा एक्सपिरियन्स सांगितला आहे तुमच्यासोबत आणि तुम्हाला थोडंसं रिलॅक्स फील करायसाठी हे सेशन घेतलं की आता जास्त डोक्याला जास्त त्रास देऊ नका. आरामात म्हणजे 4-5 वाजेपर्यंत स्टडी करायला तर करू शकता, अदरवाईज नाही केला तरी इनफ आहे. आता नाही केलं तरी चालते. लास्ट मोमेंटला हे काय आपलं सेमिस्टर नाही की सर लास्ट मोमेंटला मी रीड केलं आणि तेच पेपरमध्ये आलं. याच्यामध्ये पेपरमध्ये काही कोणीच काही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही किती रीड केलं, आता इतक्या छोट्या कमीच टाईममध्ये 4-5 घंट्यामध्ये किती रीड केलं तर तुम्हाला माहीत नाही क्वेश्चन कुठून येणार. हां, जरा तुम्ही हायलाईट वगैरे काढून ठेवले असतील की सर आम्ही डेटा काढून ठेवलेला आहे, म्हणजे थेरॉटिकल डेटा आहे, फॅक्च्युअल डेटा आहे तो काढून ठेवलेला आहे किंवा काही करंट अफेअर्सचे हायलाईट्स काढून ठेवलेले आहेत ते आहेत. हां, मग बिलकुल ते तुम्ही रीड करू शकता. ओव्हरऑल रिव्हिजन एकदा वरतून करू शकता, तेवढा प्रॉब्लेम नाही. फक्त डीप नका घुसू कोणत्या याच्या एक्झामच्या, म्हणजे कोणत्या सब्जेक्टच्या, कारण ते आपल्याला तेवढा बेनिफिशियल राहणार नाही तुमच्यासाठी. इफेक्टिव्ह पण नाही आणि बेनिफिशियल पण नाही. ठीक आहे, अशा पद्धतीचे सेशन होतं. आता याच्यानंतर जेव्हा आपलं हे एक्झाम होईल आणि पेपरवरून जेव्हा रिझल्ट येईल तुमचा मेन्सचा, त्यानंतर आपण आपले जे इंटरव्ह्यूचे गायडन्स सेशन घेणार आहोत. इंटरव्ह्यूचे सेशन घेऊ आपण, सिरीज घेऊ. सिरीजमध्ये तुम्हाला मी प्रॉपर एक गोष्ट सांगून देईल, एक गोष्ट प्रॉपर सांगेल की कशा पद्धतीने तयारी करायची आणि काय काय करायची. मला एक्सपिरियन्स माझा फर्स्ट इंटरव्ह्यू होता, पण माझ्या फर्स्ट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं. ठीक आहे, थँक्यू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.